सकाळच्या उन्हाची किरणं अंगणात पडली होती. सकाळी सकाळी अंगणात बसून सुषमा काकू हळूच गजरा गुंफत होत्या. आज घरात थोडा वेगळाच माहोल होता, कारण आज सोनालीला पुन्हा एकदा पाहायला येणार होते. सोनाली आरशात स्वतःकडे पाहत होती. तिच्या मनात विचारांचा गोंधळ चालू होता. मला पुन्हा एकदा सजवून दुसऱ्यांसमोर उभं करणार. तिच्या मनात खंत होती, कारण ही 5वी वेळ होती की ती सजवली जात होती आणि मुलांकडच्यांसमोर बसवली जात होती. आईने रंगीत साडी घालायला सांगितली होती, कारण मागच्या वेळी तिने सलवार सूट घातला होता आणि त्यावेळी आलेल्या घरच्यांनी तिला पाहून थेट नकार दिला होता. मुलगी जाड आहे, रंग सावळा आहे, खूपच साधी दिसते, अशा टीका तिच्यावर झाल्या होत्या. सोनालीला आतून फार वाईट वाटलं होतं, पण घरातल्या मोठ्यांच्या अपेक्षा वेगळ्या होत्या. आजोबांनी गणपतीकडे नवस केला होता, आज माझ्या नातीचं जमलं तर 100 लाडू प्रसाद म्हणून वाटेन. आईने सुद्धा साईबाबांचा सोमवारचा व्रत ठेवला होता. घरातल्या सगळ्यांना फक्त एकच गोष्ट हवी होती, लवकरात लवकर सोनालीचे लग्न व्हावं. पण सोनालीच्या मनात मात्र वेगळाच विचार होता. मी एवढी शिकलेली आहे, नोकरी करते, सुसंस्कृत आहे, मग माझ्यात काय कमी आहे? फक्त माझा रंग थोडा सावळा आहे आणि शरीराने थोडी जाड आहे, म्हणून मला अशा प्रकारे हिणवलं जात आहे, मला कमी लेखलं जात आहे. सोनाली मनातल्या मनात असं विचार करत होती. ती खूप उदास वाटत होती. तेवढ्यात आजी खोलीत आली. सोनाली बाळा, सगळं तयार आहे ना? लोक येणार आहेत, आता येतीलच, यावेळी तर जमलंच पाहिजे. सोनालीने आजीकडे पाहून हळूच मान डोलावली. थोड्याच वेळात मुलांकडच्यांचा ताफा आला. मुलगा विनय देशमुख नागपूरहून आला होता. दिसायला फार आकर्षक नव्हता, पण कमाई चांगली होती. त्याच्यासोबत त्याची आई, बहीण आणि मावशीसारखी स्त्री आली होती. त्या बायकांच्या नजरा सोनालीकडे जशा गेल्या तसं सगळ्या घरातलं वातावरण बदललं. प्रत्येकजण त्या पाहुण्यांना खुश ठेवण्याच्या प्रयत्नात गुंतला. गोडधोड, स्नॅक्स, चहा सगळं आलं. मुलाची आई विचारत होती, पोरीला शिवणकाम येतं का? स्वयंपाकात काय काय करते? नाचगाणं शिकलीये का? कॉम्प्युटर हाताळते का? प्रश्नावर प्रश्न. सोनालीला असं वाटलं जणू ती मुलगी नाही तर एखादी मशीनच आहे. विनयचा चेहरा पाहूनही तिला काही विशेष आनंद झाला नाही. तो देखील थोडा गर्विष्ठ दिसत होता. अखेर गोड बोलण्यांमधून एकच वाक्य आलं, मुलगी आवडली, पण थोडी मदत हवी हो, ते म्हणजे हुंडा. त्यांनी मुलींकडच्यांना भरपूर हुंड्याची मागणी केली. सोनालीच्या वडिलांनी ती मागणी मान्य केली. सोनालीच्या वडिलांनी आपली सगळी बचत संपवली, फक्त मुलीचं लग्न व्हावं म्हणून. सोनालीच्या मनात मात्र एकच जळजळ होती. जेवढं माझ्या रंगावर, शरीरावर बोललं गेलं, तेवढं कुणी माझ्या मनावर बोललं असतं तर किती बरं झालं असतं. लग्न ठरलं, मोठ्या थाटामाटात पार पाडलं. पण लग्नानंतरच्या दिवसात सोनालीला जाणवलं की त्यांचं घर म्हणजे घर नाही, तुरुंग आहे. सासू विमलाबाई नेहमी तिला टोकत असत, साफसफाई नीट नाही केलीस, हात जड आहेत तुझे, हलकी नाहीस तू. तर नणंद सरिता म्हणायची, अहो आई, आपल्याला सोन्यासारखी सून मिळायला हवी होती, पण मिळाली ती सावळी जाडी सून. ही वाक्य रोज कानावर पडायची आणि सोनालीच्या मनातला आत्मविश्वास ढासळायचा. एके दिवस घरात विनयच्या मित्रांचं कुटुंब आलं. त्याच्या मित्राची बायको रंजना होती आणि योगायोग असा की ती सोनालीची कॉलेजमधील मैत्रीण होती. अगं सोनाली, तू इथे? रंजनाने आश्चर्याने विचारलं. हो, लग्न झालं इथेच. सोनालीने हसून उत्तर दिले. अगं, तू तर आमच्या कॉलेजची टॉपर होतीस आणि नाव बदललंस. सासरच्यांना सोनाली हे नाव आधुनिक वाटतं म्हणून बदललं. माझं खरं नाव सोनल होतं. घरच्यांच्या चेहऱ्यावर विचित्र भाव आले. रंजनाने ओळखलं की सोनाली काहीशी दुःखी आहे. तेवढ्यात फोन वाजला. सोनाली, तुझा फोन आहे, सरिताने आवाज दिला. सोनालीने रिसिव्हर उचलला. हॅलो, अभिनंदन सोनाली. फोनच्या दुसऱ्या टोकावर तिचा जुना मित्र होता.
तुझं बँक परीक्षेत सिलेक्शन झालं आहे. क्षणभर सोनालीच्या डोळ्यात पाणी आलं. खरंच? हो, उद्याच जॉईनिंग लेटर मिळेल. आनंदाने ती किंचाळली. साईबाबा झालं. पण लगेच सासूंचा आवाज आला. काय ग, एवढं नाचतेस? सासरी थोडं संयम ठेवायला शिक. रंजनाला हे सहन झालं नाही. ती म्हणाली, विमला काकू, तुम्हाला ठाऊक आहे का, तुमची सून बँकेत अधिकारी झाली आहे. एवढं मोठं यश मिळूनही ती नम्र आहे आणि तुम्ही तिचा अपमान करताय. सगळे थोडे शांत झाले. रात्री विनय सोनालीच्या जवळ आला. त्याच्या हातात मिठाई होती. सोनाली, तू खरंच सिलेक्ट झालीस का? म्हणजे आता सगळ्यांवर रुबाब दाखवणार का? तुझा रुबाब आमच्यासमोर नको. त्याच्या आवाजात थोडं टोचणारं हसू होतं. सोनाली शांतपणे म्हणाली, मी कोणावर रुबाब दाखवण्यासाठी नाही जगत, पण हो, स्वतःला दाखवण्यासाठी नक्कीच जगेन. त्या क्षणी सोनालीच्या चेहऱ्यावर एक तेज आलं. तिच्या डोळ्यात आत्मविश्वास झळकत होता. तिने ठरवलं, आता मी स्वतःचं अस्तित्व या जगाला दाखवेन. जाडी, सावळेपणा हे लोकांचे मापदंड माझी ओळख ठरणार नाहीत. काही महिन्यांनी सोनाली नोकरीला लागली. बँकेतल्या सगळ्यांना तिची हुशारी आणि प्रामाणिकपणा आवडला. ती आपल्या कामात रमली. घरच्यांचा दृष्टिकोन हळूहळू बदलू लागला. कारण आता लोक म्हणत होते, अरे, देशमुखांची सून बँक ऑफिसर आहे. तेच लोक ज्यांनी एकेकाळी तिच्या रंगावर टीका करत होते, तेच आज तिचं कौतुक करत होते. एके दिवशी आजी तिच्या खोलीत आली. बाळा, तू खरंच देवाची एक सुंदर भेट आहेस. आम्ही समाजाच्या डोळ्यांनी तुला पाहिलं, पण तू स्वतःच्या नजरेने जगलीस आणि स्वतःला सिद्ध केलंस. सोनालीने आजीच्या पायावर डोकं ठेवलं आणि म्हणाली, आजी, सावळेपणात पण तेज असतं आणि मोठेपण शरीरात नाही, मनात असतं. त्या दिवशी घरभर गोड सुगंध दरवळला. कारण सोनालीने तिच्या यशाचं लाडूचं प्रसाद वाटलं. ती आता फक्त सून नव्हती, स्वाभिमानाची प्रतीक बनली होती. समाज आजही स्त्रीला तिच्या रूपावर, शरीरावर मोजतो, पण खरी सुंदरता तिच्या आत्मविश्वासात, विचारात आणि वागण्यात असते. सोनालीसारख्या स्त्रिया सांगतात, मी जशी आहे तशी सुंदर आहे. ज्यांचं कर्तव्य सुंदर तोच खरा सुंदर. तर मित्रमैत्रिणींनो, कथा कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.